नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. भारतीय जैन संघटना पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने रुकडी इथल्या अष्टापद तीर्थ यांच्या सहकार्याने 14 नोव्हेंबर रोजी बालदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 14 नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी 400 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की भारतीय जैन संघटनेच्या वतीने 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या अष्टापद तीर्थावर होली फेथ इंग्लिश स्कूल आणि जिरा खोत इंग्लिश स्कूलच्या 400 विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सर्व मुलांची भारतीय विद्यापीठाच्या तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक विद्यार्थ्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. बालदिनानिमित्त शाळांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धातील विजयी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. तसेच या विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्यही भेट म्हणून देण्यात आले. यावेळी या अष्टापद तीर्थाच्या मुख्य गणिणी आरिका मुक्ती लक्ष्मी माताजी म्हणाल्या की मुलांनी रोज आपल्या आईवडिलांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा, अभ्यास करून ज्ञान मिळवा व इतरांनाही सहकार्य करा. नाव कमवा, मोबाईल, टीव्ही यापासून दूर राहा असा उपदेश त्यांनी मुलांना केला. हा बालदिन अष्टापद इथं घेऊन विद्यार्थ्यांना एक आनंददायी सहल घडवणे तसेच या पवित्र ठिकाणी येऊन माताजींच्या प्रवचनाचा आस्वाद घ्यावा या उद्देशाने आयोजन केल्याचे मत भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिनंदन खोत यांनी व्यक्त केलं. यावेळी कार्यक्रमाला आरिका, सुप्रभा माताजी, भारतीय जैन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक कुडचे, जिल्हा अध्यक्ष गौतमचंद मुथा, डॉक्टर विजय पाटील, जिल्हा महिला प्रमुख सुनीता पाटील, श्रद्धा शहा, प्रकाश मुगळी, बाहुबली पाटील, रविकुमार उपाध्ये, राजाबाई शहा, भारतीय विद्यापीठाच्या डॉक्टर श्रद्धा कपूर, डॉक्टर श्रद्धा पाटील, होली फेथ स्कूलच्या प्रिन्सिपल डॉक्टर निशा तांदळे, जिरा खोत स्कूलच्या सुफिया मुजावर यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी, श्रावक, श्राविका उपस्थित होते.